नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सैनिक टाकळीची सैनिक अस्मिता जपण्यासाठी 1 इंचही जागा MIDCला देणार नाही. परवाच मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली दानवडच्या संगमावरून पाणी नेणार, तर शिरोळ तालुक्याच्या आमदारांनी घोषणा केली टाकळीची गायरान जमीन MIDCसाठी आरक्षित करणार. मंत्री साहेब, तुम्ही कार्यक्रमाला आला होता की कुणाच्या हक्काची जमीन आणि पाणी चोरण्यासाठी आला होता? हाच प्रश्न शिरोळ तालुक्याला पडलेला आहे. एकीकडे शिरोळ तालुक्यानं मानवतेच्या दृष्टिकोनातून इचलकरंजीला एकदा पाणी कुरुंदवाड येथून दिलेलं आहे. परत शिरोळ तालुक्याच्या पाण्यावर हक्क गाजवायला चाललाय. हा कुठला न्याय? आज सैनिक टाकळी गावचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात सैनिक परंपरेसाठी गाजत असताना त्या गावची अस्मिता उद्ध्वस्त करून गायरानावर MIDC लादून डल्ला मारता हा कुठला न्याय? वर विकास केला म्हणून डांगोरा पिटताय. विकास करायचा आहे, पण सैनिक टाकळी गावाच्या नावाला शोभेल असं सैनिक स्कूल बांधा, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र काढा, नाहीतर शेतकऱ्यांसाठी शेतकी कॉलेज काढा. तुम्ही शिरोळ तालुक्याचा विकास करत नाही आहात. कुठल्या तर वस्त्रोद्योग प्रोसेसना जागा देऊन इथली हवा पाणी प्रदूषित करून इथली गुण्या गोविंदाने नांदणारी गावं, येथील शेती, लोकांचं आरोग्य उद्ध्वस्त करत आहात. आणि हे करणार असाल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. हा शिरोळ तालुका आहे. इथली 1 इंचही जमीन आणि 1 थेंबही पाणी कुणाचा बाप आला तर त्याला देणार नाही, असा निर्धार टाकळी पंचक्रोशीतील नागरिकांनी आज MIDC आणि राधाकृष्ण योजनेच्या विरोधात घेतलेल्या सभेमध्ये केला. यावेळी स्वागत विकास पाटील यांनी केलं. सभेला मार्गदर्शन करत असताना आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, विनोद पाटील, अमर पाटील, इंगळे सर, सुधाकर गायकवाड, शामराव पोस्ट मास्तर, पिंटू बाबर, शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी अरुण पाटील, संजय पाटील, अमोल शिरहट्टी, धनाजी पाटील, आनंदराव पाटील, रणजित पाटील, रोहन पाटील, प्रदीप पाटील, नवनाथ पाटील, पतंगराव पाटील, माजी सैनिक प्रकाश खोत, शामराव पाटील, सचिन वाणी, राजेश पाटील तसेच सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.